हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. झालं का जेवण ताई? हो हो, बोला ना ताई, तुमचं झालं का? हो, झालं आत्ताच. लय दिवस अनुभव. झालं म्हणते फोन करायचा हो फोन करायचा. हो, तेच. बऱ्याच दिवसाने आला अनुभव फोन. शेअर कराय. हा, बऱ्याच दिवसाने आला ना तुमचा फोन. हो. काय म्हणता बाकी, घराची साताऱ्याला सुरुवात. पाऊस आहे का तुमच्या? साताऱ्याला नाही पाऊस अहो. नाही का? नाही ना. मध्ये 1-2 दिवस पडलं वाटतं ना मध्ये तिथे? हा, तेवढंच. हा, एक दोनदा पडलेला, बाकी नाही परत ना. हा हा. घराच काम चालू केलेलं त्यावेळेस केलेला फोन. हो हो, झालं का घराचं? हा, झालं ना, पूर्ण झालं. मुलीचं लग्न झालं. अरे, मग काय एवढा उशीर अनुभव शेअर करायला? नाही, आता गेल्या 26ला झालंय लग्न. अच्छा अच्छा. हा मग करायचा अनुभव शेअर म्हणलं. हा, तेच करून टाकायचं लवकर. हा, आज वेळ आलाय. आज झोपलेली दुपारी अहो. हा हा. आणि झोपलेली आणि झोपीत स्वप्नात आलंय 70 21 70 वर कॉल कर, 70 21 70 वर कॉल कर म्हणून. आई गं. मग आज म्हणलं चला करूया. मगाशी एकदा केलेला. हा हा हा. पण त्यावेळेस तुम्ही उचललाच नव्हता. मग म्हणलं आता अजून करूया एकदा. नाही, आता ना सध्या कसं वडील आले तर मग मी रात्रीच घेते, दिवसा काही घेत नाही अनुभव. होय का? हा, मग कसं वेळ जातो ना सगळा मग. बाकी पण हा, बघायला लागतं घरात. हो ना. काय आला अजून अनुभव? अनुभव भरपूर आलेत. हा, सांगा. हा. मुलीचं लग्न झालं आता छान पैकी. कुणीकडं झालं आणि कसं झालेलं पण कळलं नाही. अरे वा, बघा स्वामींची कृपा असेल स्वामींची ना. कृपा. हा, घरात काम चालू केलेलं, घरात काम पूर्ण झालं. ती पण अरे कसं झालेलं पण कळालं नाही. बघा. हम्म, किती छान ना. हा, म्हणजे छान सगळ्या झालं इच्छा बघ. पूर्ण केल्या स्वामींनी ताई तुमच्या. हो ना, सगळ्या पूर्ण इच्छा केल्या. आणि मेन पण आमचं जावई पण स्वामी भक्त भेटलेत. वा वा वा, हे हा, सगळ्यात महत्वाचं. ते महत्वाचं सगळ्यात. खरंय खरंय. मग काय त्यांना पण मुली. अनुभव शेअर करायला सांगा. एवढी छान म्हणा हो तुम्हाला आता पत्नी मिळाली. हो ना. अहो, काय झालतं, ती 12वीत मुलगी होती शाळेला. हा. आणि मी असंच म्हणलं, असं म्हणजे की दुसऱ्याच्या मुलींच असं म्हणजे ही पळून गेली, ती पळून गेली, असं टेन्शन येतच की. भीती वाटते. खरंय खरंय. हा, मग मी असंच म्हणलं होतं. स्वामी म्हणलं माझ्या मुलीचं 12वीची पेपर होऊस्तोवर म्हणलं लग्न जमू द्या, चांगलं स्थळ येऊ द्या. आई गं. हा, आणि बघा की विशेष म्हणजे 2 पेपर पुढं राहिलेलं आणि अगोदरच लग्न जमलं मुलीचं. अरे वा, किती लग्न. छान. हा, आणि ती पण स्वामी भक्त जावई, त्यांनी पण गुरुवार धरलेलं. अय्या. लग्न जमाईसाठी गुरुवार चालू केलेलं त्यांनी. अरे वा, बघा किती छान. हा, आणि त्यांना पण त्यांनी फोन केला पहिल्यांदा. रिंगटोन ही जी स्वामींची ऐकाय भेटली म्हणत्यात. हा, माझा फायदा झाला गुरुवार धरलेलं, की मला असं स्वामी बोलले. भक्तच हा, मला माझ्या गळ्यात स्वामी भक्तच पडलीत ओ. आई गं, किती छान किती छान हो ताई. म्हणजे यातच म्हणजे आपल्याला आनंद वाटतो की नाही. मग यातच सगळं मिळालं. खरंय. हा, पण ना म्हणलं ताई, ताई. त्यांना एक सांगा, मुलीला पुढे शिकवायचं म्हणून. तिचं आ शिक्षण बंद नाही करायचं. हा, ते शिक म्हणतात. नाही काय प्रॉब्लेम, शिक म्हणतात, त्यांचं काही नाही. हा, मग तिला ऍडमिशन घ्यायला सांगा कुठल्याही परिस्थितीत. हा, बघू आता कसं कसं होतंय. नाही, बघू नये. शिक्षण महत्वाचं आहे ताई. हो ना, हम्म. आपली सोयीनुसार आहे ना शिक्षणाचं, जाण्या येण्याची. नाही नाही, ते ऑनलाईन पण सगळं करता येतं आता. हो हो, हा, पण ऑनलाईन पण. शिक्षण बंद नाही करायचं. हो ना. आणि जावई स्वामी भक्त आहेत तर ते सगळं करतीलच म्हणा. हा, प्रश्नच नाही. करतीलच. स्वामींची मूर्ती वगैरे सगळं त्यांच्या घरात आहे. स्वामींना म्हणलं माझ्यात पण स्वामींची मूर्ती आहे, तिच्या घरी पण स्वामींची मूर्ती आहे, तुमच्या स्वाधीन केली, आता तुम्हीच रक्षण करा. आई गं, किती सुंदर किती सुंदर. छान. हा, म्हणणार तेच म्हणलं आता ताईंना सांग. किती छान वाटलं हो ताई. असं आणि सगळ्यांची इच्छा स्वामींनी पूर्ण करो. हो ना, मग काय तर. नाही का?
आणि आज आज पारायण डबल म्हणजे नवीन घरात म्हणलं आपण पारायण करायचं. हा 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 हा. मग आज पारायण चालू केले या. अरे वा. हा कोणतं मग आज कसलं कसलं हा सुरू केलं? कोणतं पारायण सुरू केलं ताई? स्वामी चरित्र पारायण. अच्छा अच्छा अच्छा. हा हा स्वामी चरित्र पारायण अगोदर एक वेळेस केलेलं. हा. आता म्हणलं नवीन घर झालंय तर एकदा करूया. आणि मग लग्न नवीन घरीच झालं की आधीच झालं? नवीन घरीच झालंय लग्न. अरे वा, मस्त मस्त. हा नवीन घरी तिचं सगळं लग्नाचं म्हणजे नवीन घरातच सगळं झालं तिचं. पहिल्यांदा पहिलं माहेर पण तिचं नवीन घरातच झालं. वा 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 वा. सगळं छान म्हणजे असं किती आनंद छान. वाटतो, एक वेगळाच आनंद. आनंद वाटतो ना. मला पण खूप ऐकून छान वाटतंय हो ताई हे सगळं. हो ना. आणि आज पण बघा की आज आता गुरुवार आहे, आज म्हणलं पारायण चालू करायचं, पारायण चालू केलं. हा हा आणि दुपारी आमच्याकडं 12:30 वाजलेले बघा बरोबर. हा. मग एक व्यक्ती असंच म्हणजे काय काय म्हणे ती पिराला मलिदा करायचाय असं म्हणजे ते जोगवा मागाय आल्यासारखं आलेलं बरं हा का. हा 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 हा. हा मग ते म्हणे दक्षिणा द्या किंवा तुमच्या ह्याने धान्य द्या काय. हा हा. जे शक्य हा असेल. जे शक्य असेल ते मग दक्षिणा पण दिला काय आपल्याला शक्य होईल तेवढा आणि धान्य पण दिलं. हा हा. पण विशेष म्हणजे ना त्या माणसाच्या अंगाचा म्हणजे आता आजकालची मुलं म्हणजे शेंटच मारून येते ती की नाही. बरोबर बरोबर. हो. हा म्हणजे ती बघा 30-35च्या वयाचं होतं बघा ते मुलगा. हा हा हा. पण त्या मुलाच्या शेंटाचा वास न येता सगळा उदबत्तीचाच वास येत होता त्या व्यक्तीच्या अंगाचा. अय्या. म्हणजे काय विशेष बघा की. बघा ना. असा मग उदबत्तीचा वास कधी येत नाही शरीराचा. येतो का असा म्हणजे ते नाही नाही शेंट नाही. माणूस शेंटही मारून येतो की नाही. हो बरोबर. आणि ती उदबत्तीचा वास आणि बरोबर मी बघितलं तर 12:30 वाजलेल्या बरोबर. अय्या. मग मम्मीच मी आले असतील ताई ते. आणि वास कुणाला माझी मम्मी जवळच होती. मम्मीला वास आला नाही अजिबात सुद्धा. बघा. आणि मी माझ्या 2 बारक्या मुली होत्या त्या हं. मुलींना पण माझ्या आलता वास. म्हणल्या खरंच अगं मम्मी त्यांच्या अंगाचा उदबत्तीचाच वास येत होता हो असा. ना. बघा. म्हणजे असं वाऱ्याच्या हवेनं म्हणजे असं आपल्याकडं असं वास येतो की नाही. हो 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 ते हो. मी म्हणलं हे शेंटच आजकालची मुलं तर शेंट मारते ती उदबत्ती थोडी ना घेऊन फिरते ती नाही मागाय नाही. आलेली हाय का नाही. खरं खरं बोललात. आणि इतका तिचा वास येत होता आणि त्याच्यावर मी झोपली परत ना झोपली जरा वेळ. हा हा 1-1.5 वाजता झोपलेली हा. तर माझ्या स्वप्नात आलंय 70-21-70 वर कॉल कर 70-21-70 वर कॉल कर. आणि मी झोपेतून उठून बघितलं आणि तुमचा नंबर पहिल्यांदा बघितला तर तुमचा नंबर 70-21-70 बरोबर पुढं आहे. अय्या. मग बघ. म्हणलं चला आज टाकूया अनुभव शेअर करून म्हणलं. किती सुंदर ताई. हो मस्तच ना. अनुभव. आणि मला प्रत्येक गोष्टीत स्वामी म्हणजे ना असं काय पण करायचं असू द्या म्हणजे असं कुठली गोष्ट करायचं असू द्या स्वप्नात येऊन सगळं काय ते सांगतात असं कर तसं आधीच कर सांगून हे कर देतात हा. ते कर. हा आधीच तुम्हाला सांगतात म्हणजे सगळं सांगून. हो ना. आता मी बघा अगोदर म्हणजे पहिल्यांदा मला ती जिंकण्याचा मोह नाही ते गाणं आहे का नाही. हो 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 हो. मग ते गाणं मला माहिती नव्हतं. हा हा हा. मग मी फक्त ती कुठलं गाणे ऐकायचं अगोदर ऐकायची ते स्वामी रंगे काय ते नाही स्वामी रंगे नाहुनी या हो स्वामीमय झालो हे गाणं आहे की नाही. हो हो. मग ती गाणं मी ऐकायची आणि एक दिवशी रात्रभर माझ्या स्वप्नात ती गाणं की जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही. ते रात्रभर गाणं माझ्या स्वप्नात होतं मग मी सकाळपासून दुसऱ्या दिवशीपासून ते गाणं ऐकायला चालू केलं बघा. अय्या. असं म्हणजे स्वामी देतात बरं का साथ भरपूर साथ देतात. खरंय खरंय खरंय. स्वामी ताई काय शब्द छोटे पडतात आपले. छोटे पडतात खरंच. माणसाने खरंच प्रत्येक स्वामी भक्तांना म्हणजे जे जे अनुभव ऐकतात का नाही हो त्यांना हो. माझं तर एवढंच म्हणणं आहे की खरंच माणसांचं पाय धरू नका फक्त स्वामींचं पाय धरा स्वामी अगदी काहीही इतकी सुंदर. काहीही कमी पडून देत नाहीत ताई स्वामी. लाख मोलाचा बोललात तुम्ही लाख मोलाचा बोललात अगदी. हो ना. माणसांचं पाय धरून काहीही उपयोग नाही. हो खरंय. आपलीच माणसं ना आपल्याला लांब करतायत. अगदी अगदी. पण स्वामी का नाही स्वामींचं नाव जरी घेतलं का नाही तर स्वामी आपल्या प्रत्येक संकटात उभं राहत्यात. अगदी अगदी किती छान मी तर सांगतात. मी तर शून्य होती शून्य मला शून्यातून स्वामीने सगळं आज मला सगळं स्वामींनी मिळवून दिले. मला मग स्वतः
म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतं की ना आपलं स्वतःचं घर असावं, सगळं हो स्वतःच हो असावं. हो. मग ते प्रत्येक गोष्ट बघा मला तर चांगला अनुभव आलाय. आणि मी काहीही सेवा करत नाही. हो ना. काहीही सेवा म्हणजे की ते आंघोळ करून देवपूजा हे ते करतो ते नाही. मी संध्याकाळची भांडी खरकटी घासत नाही. सकाळची ती खरकटी भांडी घासत घासत 11 वेळेस तारक मंत्र म्हणते बघा. अय्या. हो. आणि त्यातून मला ना खरंच स्वामींनी एवढी साथ दिली की नाही, ती स्वामींनीच करवून घेतली माझ्याकडून सेवा. स्वामीच करून घेतात. आपण घेतात. कोण नाही करणार आहे ताई. हो ना. खरं खरं बोललात तुम्ही अगदी. हा. अजून असं भरपूर अनुभव आहेत बरं का, म्हणजे असं लक्षात येत नाही तर नाही सांगायच्या असे वेळेस. ना पॉइंट लिहून ठेवायचे आणि हा. रोजचे एक एक दोन दोन शेअर करायचे. हो ना. मी हम्म. अगोदर पण 2 वेळेस केलेलं बघा, कासव सापडलेलं मला आणि तिथून माझी प्रगती चालू झाली. हो हो हो. हा आहे मग ना, ती. मला वाटतं सेवच आहे नाव तुमचं. हो ना. आणि हम्म. ती प्रगती चालू असं मोबाईल वर तर सारखं बघा माझ्या पुढंच येतं, ती तुझी प्रगती कोणीही रोखू शकत नाही. हा ते ना. सारखं पुढंच येतं. हो. अरे वा, किती सुंदर मग ताई. स्वामींची साथ असले आपल्याला आहे की नाही, काहीच भीती नाही आपल्याला काहीच खरं. भीती नाही. हा ना. फक्त खूप छान. हम्म. आपल्याला जेवढे होईल तेवढे दिवसभरात स्वामींचं नामस्मरण करायचं. करायचं हा, मला तेच म्हणायचं. जास्त टेन्शन घेऊन नाही करायचं, पण जसं घेऊन जमेल तसं त्यांचं जप करायचं. कराय स्वामी म्हणत नव्हते की माझ्यासाठी वेळ काढा आणि करा. तुमच्या ब- कामातनं जमल असं करा, पण बरोबर. नामस्मरण करत राहा. अगदी अगदी. किती छान. मग काय तर. खूप छान ताई, मी आणि शेअर करते. आणि तुम्ही एक असं आहे की प्रत्येक स्त्रीला की अक्कलकोट मध्ये जाऊन स्वामींजवळ मन मोकळं करता येत नाही. म्हणून स्वामींनी कदाचित तुम्हाला ही ताकद दिली एक की म्हणजे प्रत्येकाचं ऐकून घेण्यासाठी. फोनवर प्रत्येक जण तुमच्या जवळ मन मोकळं करते, हो, अनुभव हो. शेअर ते करते. स्वामींनीच दिलं. आपण मग काय तर. केलं नसतं, ते स्वामीच सगळं नियोजन करतात हो ताई. हो ना. खूप छान ताई तुमचं. मी शेअर हो करते हा ताई. हो हो. हं, चालतंय श्री चालतंय. स्वामी हा. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.